आज आपण आपल्यासमोर खूप महत्त्वाचे 3 अपडेट आपण घेऊन आलो आहोत. त्यामध्ये पेन्शनधारकांसाठी राहणार आहे जे की संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी निराधार जे पेन्शन पूर्ण स्कीम आहे त्यामध्ये दिव्यांग व्यक्ती असो, आजारी व्यक्ती असो आणि वृद्ध महिला आणि त्यासोबतच वृद्ध. तर त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. ते इम्पॉर्टंट अपडेट खूप महत्त्वाची राहणार आहे. तर ते अपडेट आपण 3 टॉपिकमध्ये ह्या ठिकाणी पुढे शेअर करूया. तर चला स्टार्ट करूया. नमस्कार मित्रांनो, आपल्या सॅम घोडके मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ आहे नक्कीच आपल्या जवळचे आसपासचे जे बंधू भगिनी आहेत त्यांच्यासोबत तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेअर करू शकता. यामुळे त्यांना पण जे महाराष्ट्रामधले लेटेस्ट अपडेट आहे जेव्हा जे पेन्शन लाभार्थी आहेत पेन्शनची सध्या काय अपडेट आहे ते सगळ्यांच्या अगोदर तुम्हाला प्रथमतः या चॅनलवरती मिळत राहील. तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ आहे आपल्या जवळच्या जो पेन्शनधारक त्यांच्याशी तुम्ही सोबत शेअर करा. तर जो आपले इम्पॉर्टंट टॉपिक आहे तर आपण हे ह्या ठिकाणी करायला जे डिस्कस करायला स्टार्ट करूया. त्या अगोदर तुम्ही ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे लास्टपर्यंत नक्कीच पहा. तर आपण ह्या ठिकाणी एक एक अपडेट आहे ते डिस्कस करूया. यामध्ये तिसरीची अपडेट आहे ते तुम्ही खूप इम्पॉर्टंट राहणार आहे कारण त्या थ्रू तुम्हाला असे वाटेल की ती पेन्शन आपल्याला येणार आहे. तर ती अपडेट मी तुम्हाला पुढे पण ह्या ठिकाणी दाखवतो. तर जो पहिला जो आपण जी अपडेट आहे ह्या ठिकाणी मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे ते आहे जूनच्या पेन्शनची. सगळ्यांच्या मनामध्ये हेच डाऊट आहे की जूनची पेन्शन कधी येणार आहे. ह्या ठिकाणी जूनच्या पेन्शनची ह्या ठिकाणी काही व्यक्ती ह्या ठिकाणी सांगतात की सर त्याची डेट वगैरे काय आहे ते नक्कीच आमच्यासोबत शेअर करा. बट सध्या ह्या ठिकाणी जूनची पेन्शन जी आहे, ह्या पेन्शनची सध्या लेटेस्ट अपडेट अशी आली आहे की पुढे पुश केलेली आहे. जसं की तुम्हाला ह्याचे काही टॉपिक असतात, ह्याचे काही हे राहतात. तिथून जे आहे पुढे ह्या ठिकाणी रिडायरेक्ट केली जाते. पुढे ह्या ठिकाणी परमिशन त्यांना यायला पाहिजे. जसं त्यांना पुढून आता जसं की मी या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो. आता हे जे तुम्ही सांगितलं हे आहे मंत्रालयाचं मेन डिपार्टमेंट, ज्या थ्रू सगळ्या पेन्शन वगैरे जे स्कीम वगैरे आहेत ते सगळे ह्या ठिकाणून डिस्ट्रीब्यूट होतात. तर यामध्ये आपण सध्या हे स्कीम भरपूर जे स्कीम आहेत त्या आपण हे डिस्कस करूया. बट ह्याच्यामधली आपण जे हे मिडल जी आहे हे आपण संजय गांधी निराधार समजून घेऊया. संजय गांधी निराधार ह्या ठिकाणी जे पेन्शन आहे हे पहिल्यांदा डिपार्टमेंटला जो आपला दिव्यांग डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटला येणार. पुन्हा त्यानंतर इकडून त्याचे पण डिवायडेशन होणार. ह्याचं पण पुन्हा नंतर डिवायडेशन होणार की ह्याच्यामध्ये पेन्शनधारकांना कोणची देणार त्यामध्ये ह्यामध्ये पेन्शन असो, पेन्शनधारकांना कोणची भेटते त्यासोबतच दिव्यांग लोन वगैरे भेटतात दिव्यांगांना बिझनेससाठी ते त्यांच्यासाठी वेगळी आणि त्यासोबतच जे दिव्यांगांना बिझनेस वगैरे टाकण्यासाठी जे आता फंड वगैरे 15,000 वगैरे पोर्टलवरती भेटत होता तर त्याच्यासाठी. आणि ह्यानंतर आपला जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो पेन्शनचा आहे. मग तिथून आपली पेन्शन डिपार्टमेंटला ह्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट होत आहे. मग तिथून आपली ह्या ठिकाणी आयुक्तालयाकडे येते. आयुक्तालयाला जसं आली मग त्यानंतर जे आपले बाकीचे डिस्ट्रिक्ट आहेत मग हर डिस्ट्रिक्टला ह्या ठिकाणी जे आपले महाराष्ट्रामध्ये डिस्ट्रिक्ट आहेत हर डिस्ट्रिक्टला ह्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट होते. तर सध्या जी ह्याची स्टेप आहे पुढे पुश झालेलं आहे ह्याची सध्या स्टेप ह्या ठिकाणी आलेले आहे. सेकंडला जे की दिव्यांगाची पेन्शन वगैरे भेटते ह्या स्टेपला आहे. तर ह्याचे पुढचे जे स्टेप आहेत लवकरात लवकर ह्या ठिकाणी भेटणार आहेत. पण ह्या स्टेपला जेव्हा आली होती जेव्हा मंत्रालयामधून तर ह्या ठिकाणी एक GR पण आलेला आहे. तुम्ही GR आता आपल्याकडे ते आपला जो व्हॉट्सअप चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनलच्या वरती मी GR टाकलेला आहे. सो तुम्ही तिथून डाउनलोड करून GR ह्या ठिकाणी पाहू शकता. तर हे हा डिपार्टमेंटहून ह्या ठिकाणी GR आपल्याला भेटलेला आहे. तर GR भेटला तर ह्याच्यासाठी आता कालावधी किती लागू शकतो तर अंदाजा मी तुम्हाला सांगतो की तुमची पेन्शन येण्याची तारीख ह्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. तुमची पेन्शन ह्या ठिकाणी सांगतो सगळ्यांची आपली पेन्शन जी आहे 11 11 जून 11 जून 11 जून ते आपली 11 जून पासून ते पुढे 20 जून
ह्या डेट्समध्ये तुम्हाला 100% पेन्शन या ठिकाणी तुमच्या अकाउंटवर येण्याचे चान्सेस दिसत आहेत. कारण ह्याच्यामध्ये थोडासा कालावधी जो आहे, थोडाफार कालावधी लागेल. त्यानंतर तुम्हाला ह्या जी समोर जी मी डेट सांगितली आहे, ह्या डेट्समध्ये आपण अंदाजा पकडूया. मी फक्त ह्या ठिकाणी स्पेसिफिक डेट नाही सांगत. फक्त जे मला वरून अंदाजा दिसत आहे, हे सगळी जी ह्या ठिकाणी प्रक्रिया दिसत आहे, हे प्रक्रिया होण्याच्या नंतरची हे मला डेट दिसत आहे. त्यामुळे तुमच्यासोबत हे डेट शेअर केली. आय होप ह्या डेटच्या पण मागोमुरी थोडं इकडे-तिकडे होऊ शकतं. पण मला समोर तर हे डेट ह्या ठिकाणी दिसत आहे. तर त्यामुळे तुम्ही ह्या डेटपासून वाट पाहू शकता किंवा त्याच्या अगोदर पण आली तरी ठीक आहे आणि नंतर आली तरी ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो रोल आहे कशा-कशाचा राहणार आहे, ते पण तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि जो हे रोल आहे हा आपला टॉपिक सेकंड आहे, 2 नंबरचा टॉपिक आहे. ह्या टॉपिकमध्ये आपण डिस्कस करणार हे पेन्शन कुणाला भेटणार आहे? हे पेन्शन आता सध्या भरपूर जणांचे डाऊट असतील की आम्ही हे डॉक्युमेंट्स नाही केले, तर हे कुणाला ह्या ठिकाणी पूर्णपणे भेटण्याची शक्यता आहे पेन्शन आणि कोणत्या लोकांना हे जे जूनमध्ये पेन्शन भेटणार नाही हे तुम्हाला ह्या ठिकाणी सांगू इच्छितो. हा आपला सेकंड टॉपिक आपण डिस्कस करतोय. जो लास्टचा थर्ड टॉपिक आहे तो पण आपण ह्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. कारण हा जे दोन्ही पण ह्या ठिकाणी जो टॉपिक आहेत आपले फर्स्ट अँड सेकंड हा दोन्ही पण पेन्शन रिगार्डिंगच आहेत. पण ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं ह्या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत. आता ह्या ठिकाणी पेन्शन कुणाला भेटणार? तर तुम्हाला माहिती असेल ह्या ठिकाणी आपले काही डिपार्टमेंट ह्या ठिकाणी सध्या कोण हे अपडेट केले त्यांनाच भेटणार आहे. तर तुम्ही अगोदर पण तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला ह्या ठिकाणी जे आपलं दिव्यांग सक्षीकरण दिव्यांग सहाय्यक पोर्टल जे आहे त्याच्यावरती तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपण ऑलरेडी बोललेलो होतो. तर ऑलरेडी तुम्ही केलं असेल तर ठीक आहे. पण आणखीन ज्यांनी केलेलं नाही त्यांना नक्कीच करायचं आहे. कारण हे जी पुढची पेन्शन आहे आता ऑलरेडी पूर्ण दिव्यांग सहाय्यक पोर्टलकर अपडेट दिलेली आहे आणि ह्याची पूर्ण लिस्ट जी आहे दिव्यांग सहाय्यक पोर्टल जे केलं आहे ज्यांनी 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 त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं आहे त्यांची लिस्ट पुढे ह्या ठिकाणी मंत्रालयामध्ये जाणार आहे आणि मग त्याच्या थ्रू पण तुम्हाला पेन्शन येणार आहे. आणि ऑलरेडी त्याच्या लिस्ट वगैरे आहेत त्यांनी दिव्यांग सहाय्यक पोर्टल जे आहे त्यांनी ऑलरेडी लिस्ट पुढे काही दिलेले आहेत आणि काही शिल्लक आहेत. स्लोली त्यांचं जसं जसं तुम्ही रजिस्ट्रेशन करता तसे ह्या ठिकाणी आपलं जे लिस्ट आहे त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करणं त्यांना प्रोव्हाइड करणं असं चालू झालेलं आहे. तर त्यामुळे हे तुम्हाला नक्कीच ह्या ठिकाणी करायचं आहे. आणि त्यासोबत आता सध्या हयातीचा दाखल्याचा पण खूप मोठा ह्या ठिकाणी मुद्दा आहे. तर ज्यांनी हयातीचा दाखला नाही काढलेला तर सध्यासाठी तर त्यांना टाईम दिलेला आहे. पण ज्यांनी नाही काढलेला सो तुम्ही नक्कीच हयातीचा दाखला ह्या ठिकाणी काढून घ्यायचा आहे. यामुळे तुमची पुढची पेन्शन वगैरे आहे पेन्शन ह्या ठिकाणी नक्कीच इन फ्युचरमध्ये सध्या तर काही महिने तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. पण इन फ्युचरमध्ये पुढे नंतर काही ना काही छोटा मोठा प्रॉब्लेम ह्या ठिकाणी येण्याची मला शक्यता दिसत आहे. यामुळे मी तुम्हाला वारंवार मी सांगत आहे की ज्यांनी हयातीचा नाही दाखला काढलेला सो तुम्ही नक्कीच हयातीचा दाखला काढून घ्या. कारण आता बाहेर पण तुम्हाला मी सांगितलं की खूप इझी वेमधून सांगितलं की तुमच्या घरचे जे कोणी शिकलेले वगैरे त्यांच्याकडून पण काढून घेऊ शकता किंवा सायबर कॅफेवरती जेव्हा तुम्ही जाता तर ₹50 देऊन त्यांच्याकडून पण तुम्ही काढून घेऊ शकता. तर हे छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. ह्याच्यापासून तुम्हाला चांगला अलर्ट होऊन या ठिकाणी काढून घ्यायचं आहे. आणि ह्यामध्ये जे दिव्यांग सहाय्यक पोर्टल आहे, ह्याच्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करणं खूप महत्त्वाचं आहे. हा महाराष्ट्र आणि स्पेशल दिव्यांगांसाठी हा पोर्टल बनवलेला आहे. सो तुम्ही त्याचा नक्कीच फायदा घ्या आणि नक्कीच तुम्ही ह्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घ्या. मला असं वाटतं ज्यांनी रजिस्ट्रेशन आतापासून नाही केलेलं, खूप ईझी मेथड आहे त्याच्यामध्ये आणि आपण हे आपल्या चॅनलवरती ऑलरेडी डिस्कस केलं आहे की तुम्ही रजिस्ट्रेशन वगैरे कसं करू शकता, त्याची फॉर्मॅलिटी काय, काय डॉक्युमेंट्स लागतील. सो ऑलरेडी आपण डिस्कशन केलेलं आहे. सो तुम्ही ते व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच पहा किंवा त्याची लिंक जी आहे मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि वरती आय बटनला पण त्याची लिंक तुम्हाला भेटून जाईल. आणि ह्याच्यामध्ये ऑलरेडी जे UDID सर्टिफिकेट आहे त्याचं सध्या काही हे नाही आहे. UDID सर्टिफिकेट जे आहे UDID कार्ड आपलं UDID कार्ड नसली तरी पण ह्या ठिकाणी आपल्या डिसेबिलिटी सर्टिफिकेट जे ऑनलाईनचं आहे ते नसलं तरी तुम्हाला ह्या ठिकाणी पेन्शन भेटणार आहे. याची तुम्ही काळजी नका करू पेन्शन ह्या ठिकाणी भेटणार आहे. तर पण तुम्ही ट्राय करा की जेव्हा ह्या ठिकाणी गव्हर्नमेंटने ऑलरेडी त्याच्या रिलेटेड GR पण दिलेला आहे की ह्या डेट्सपासून ह्या ठिकाणी तुम्हाला UDID कार्ड काढायचा आहे जो की ह्या ठिकाणी 30 सप्टेंबर 2026. तर ह्या डेट्सपासून तुम्हाला UDID कार्ड काढून घेणं मॅन्डेटरी आहे किंवा ह्याच्या पुढे तुम्हाला पेन्शन भेटेल हे सांगता येणार नाही. त्यामुळे खूप इझी काम आहे ते नक्कीच तुम्ही UDID कार्ड काढून घ्या.
सो आपण दोन्ही पण जे जूनच्या महिन्यामध्ये कधी पेन्शन येणार आहे ते पण आपण या ठिकाणी डिस्कस केलं आणि कुणाकुणाला पेन्शन येणार आहे ते पण ह्या ठिकाणी डिस्कस केलेला आहे. जो आता पुढचा टॉपिक आहे आपण ह्या ठिकाणी डिस्कस करूया. आणि हे जे सध्या तुम्हाला एस जे ऑफिशियल वेबसाईट आहे जे आपली पेन्शन डिस्ट्रीब्युशनची, तर ह्याच्यावरती सध्या एक छोटासा असा अपडेट तुम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे. पण ह्याच्या रिलेटेड मी तुम्हाला सांगतो, हे त्यांच्यापासून ग्लिच झालेलं आहे. याच्यामुळे तुम्ही ह्या ठिकाणी कोणती अपेक्षा नका करू की पेन्शन वगैरे ह्या ठिकाणी येण्याचे चान्सेस वगैरे आहे. असं काही नाही, फक्त यांचा एक छोटासा ग्लिच असल्यामुळे ह्या ठिकाणी हे डिटेल्स दिली आहे. किंवा तुम्हाला खूप अपेक्षा असेल की या जस्ट आता आपल्याला ह्या ठिकाणी पेन्शन आलेली आहे, तरी परत एकदा कशी काय पेन्शन येऊ शकते, असं काही तुमच्या मनामध्ये डाऊट्स वगैरे असतील तर कोणता डाऊट्स वगैरे नका घेऊ, कारण हे ऑलरेडी रिलीज केलेलं आहे. म्हणजे त्यांनी जी दुसरी स्कीम ह्या ठिकाणी तुम्हाला पाठीमागं माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये जे दिव्यांग, जे आपले दिव्यांगजन आहेत, तर त्यांच्यासाठी जे जे त्यांना बिझनेस वगैरे करण्यासाठी त्यांनी काही ह्या ठिकाणी हे सुरू केलेले होते. तुम्हाला माहितीच असेल की बाबा स्कीम वगैरे ह्या ठिकाणी स्टार्ट केल्या होत्या की दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर त्याच्या रिलेटेड भरपूर जणांनी रजिस्ट्रेशन वगैरे केलेलं आहे. तर रजिस्ट्रेशन केलं असल्यामुळे त्यांना ह्याचा लाभ आता इथून भेटत आहे. आणि तुम्हाला माहिती असेल की पूर्ण काही दिव्यांगाचं आहे ह्याच वेबसाईटवरून ट्रॅक होतं. ह्याची छोटी मोठी अमाऊंट असो काय पण असो, दिव्यांगाचा हर एक अपडेट तुम्हाला ह्या DBT ह्या वेबसाईटवरूनच डिस्ट्रीब्युट होतं. त्यामुळे हे छोटासा ग्लेच असल्यामुळे हे छोटासा अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी दिसला आहे. मला पण भरपूर ह्या ठिकाणी मेसेज वगैरे आले की सर हे अपडेट वेबसाईटवरती आलेलं आहे, त्याच्या रिलेटेड काय आहे. सो हा छोटासा एक ग्लिच असल्यामुळे तुम्ही काय जास्त विचार नका करू की परत वगैरे पेन्शन भेटेल किंवा मार्च एप्रिल मेची कोणची जे पेंडिंगमध्ये पेन्शन आहे ते भेटेल, असं काही ह्याच्यामध्ये नाही आहे. छोटासा ग्लिच आहे फक्त. सो तुम्हाला हे प्रॉपर ह्या ठिकाणी समजलं असेल. तर हेच खूप लास्टची जी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन हेच होती. कारण खूप जण अपेक्षा करत होते आणि भरपूर मला दिवसभर मॅसेज पण आज आलेले की सर काय आहे, कशा रिलेटेड ही अपडेट आलेली आहे. पण मी ऑलरेडी सकाळी पण छोटासा शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि त्यामुळे परत परत तुम्ही अपेक्षा नको करायला. त्यामुळे मी तुम्हाला ह्या ठिकाणी हे दाखवून देत आहे. आय होप आजची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन हे दोन्ही पण जे टॉपिक आपण हे तीन जी टॉपिक आपण ह्या ठिकाणी पूर्ण ह्या ठिकाणी डिस्कस केले याचे तिन्ही पण टॉपिक आय होप ते तुम्हाला प्रॉपर तुमच्या लक्षामध्ये आले असतीलच, कारण हे इम्पॉर्टंट अपडेट देणं हे खूप गरजेचं होतं. आय होप हे तुम्हाला प्रॉपर लक्षामध्ये आले असेलच. तर त्यामुळे नक्की तुम्ही आता जे अपकमिंग जी आपली पेन्शन येणार आहे त्याचा वेट ह्या ह्या जे डेट सांगितले आहेत त्याच्या आसपास येण्याचे पूर्णपणे चान्सेस दिसत आहेत. तर चला, आय होप हे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा. त्यासोबतच जे आपले गरजू ज्यांना संजय गांधी निराधार वगैरे रिलेटेड अपडेट हवे असते तर त्यांच्यासोबत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करू शकता. आणि आतापर्यंत ह्या चॅनलवरती कोणी जे नवीन आलं असेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि त्यासोबतच तुमच्या मनामध्ये काही पण छोटा मोठा डाऊट्स आला असेल दिव्यांगां रिलेटेड किंवा इतर स्कीम रिलेटेड काही पण छोटा मोठा डाऊट असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, परत भेटूया एक नवीन व्हिडिओ सोबत एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. जय हिंद, जय महाराष्ट्र.